दसरा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो विजयाचा क्षण. पण हा विजय फक्त एका दिवसात मिळालेला नव्हता. तर राम आणि रावणाचं युद्ध सुरू झालं होतं. रावण फक्त पराक्रमीच नव्हता, तर विद्वान, सामर्थ्यवान आणि 10 दिशांना हादरवणारा योद्धा होता. त्याला हरवणं म्हणजे अशक्यच वाटलं होतं. पण संकट कितीही मोठं असलं तरी उपाय हा श्रद्धेत असतो. तेव्हा श्रीरामांनी 9 दिवस दुर्गा मातेची उपासना केली, मन शांत ठेवलं, संयम धरला आणि देवी समोर प्रार्थनेतून आत्मविश्वास मिळवला. आणि मग 10व्या दिवशी रणशिंग वाजलं. श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि जगाला दाखवून दिलं की खरा विजय हा केवळ ताकदीचा नसतो, तर श्रद्धा, संयम आणि सत्याचा असतो. म्हणूनच आजही आपण नवरात्रीचे 9 दिवस देवीची आराधना करतो आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करतो. हा उत्सव आहे संकटावर मात करून मिळवलेल्या सत्याच्या विजयाचा.